अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। अपघातात त्यांचं निधन झालंय, विमान अपघातात त्यांचं निधन झालंय आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर येते। आज त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानला ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण नागरिकांना पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी नागरिकांची, बारामतीकडच्या गावकऱ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक, गावकरी भाऊक झालेले पाहायला मिळत आहेत। उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता हे पार्थिव विद्या प्रतिष्ठानला ठेवलं गेलंय आणि त्यानंतर आता नागरिकांना पार्थिवाचं दर्शन देखील घेता येणार आहे। उद्या सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक यापुढे विद्या प्रतिष्ठानच्या आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे। दरम्यान यावेळी सगळ्यांनाच नागरिकांना पार्थिवाचं दर्शन घेता येईल। उद्या नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सर्वच नेते आता बारामतीकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची, गावकऱ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण गाव, संपूर्ण महाराष्ट्र आता भाऊक झालाय। मोठी शोककळा आता पसरलेली आहे। अजित पवार यांच्या अचानक जाण्याने आता संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर पसरलाय। त्यांचं हे जाणं महाराष्ट्राचं न भरून देणारं मोठं नुकसान असल्याचं म्हटलं जातंय।